हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर माझा चॅनल हा डेली ब्लॉगचा आहे। मी जमल तसे या चॅनलवर व्हिडिओ टाकत असते। तर जसं की तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिलाच असेल हॉस्पिटलमधला, तर हा सुद्धा व्हिडिओ त्याच संदर्भातला आहे। अजून देखील मला हॉस्पिटलमधून सोडलेलं नव्हतं। तर हे असं सकाळचं हॉस्पिटलच्या बाहेरचं वातावरण आहे। काय व्हायचं की सकाळी म्हणजे दिवसभर माझ्यापाशी कोणच नसायचं। ज्यावेळेस मम्मी डबा घेऊन यायची, मम्मी आणि साई, त्यावेळेस ते 1 ते 1.5 तास थांबायचे आणि त्यानंतर पुन्हा घरी जायचे। कारण की मम्मीला सुद्धा तिची भरपूर अशी कामं घरी होती, त्याच्यामुळे ती निघून जायची। आणि संध्याकाळी मीच म्हणायचे की कोणी उगाच कसं, म्हणजे हॉस्पिटलमध्ये कसं असतं की पेशंटलाच बोर होतं, तर त्याच्यासोबत आलेल्या माणसाला तर आणखीनच बोर होतं। आणि हॉस्पिटलमध्ये सकाळी 9 वाजल्याशिवाय कोणी येत नसायचं। म्हणजे जो स्टाफचा टायमिंग असायचा तो 9 ते नंतरचा असायचा, 9 ते 5 असा। तर आणि दिवसभर जे पेशंट राहायचं ते संध्याकाळी घरी जायचं आणि पुन्हा 10-10:30 वाजता ॲडमिट व्हायला यायचं। परंतु आम्ही ज्या दोघी अशा होतो की आमचा क्लेम होता, त्याच्यामुळे आम्हाला अजिबातच घरी सोडलं जात नव्हतं। अगदी अंघोळ करायला सुद्धा नाही। तिथंच मग मी फ्रेश व्हायचे, ब्रश वगैरे करून तिथंच फ्रेश व्हायचे आणि त्यानंतर पुन्हा जे सलाईन वगैरे काय असेल ते डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू राहायची। आणि काय झालं होतं तर हे वातावरण असं आहे उन्हाचं, त्याच्यामुळे भरपूर सारे आजार उद्भवतात। तर माझ्या देखील पेशी वाढल्या होत्या, त्याच्यामुळे 5 ते 6 दिवस तरी मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते। आणि रोजच्या दिवसाचा काय व्हिडिओ घ्यायचा, रोजचं तर हॉस्पिटलमधलं रुटीन सेमच असतं। तर सकाळी मी फ्रेश झाले व्यवस्थित, त्यानंतर नाश्ता आणला होता। म्हणजे भाऊ वगैरे कोणी पण नाश्ता घेऊन यायचा, तो नाश्ता करायचा। सोबत कोण नसल्यामुळे तो नाश्ता नीट जात पण नसायचा आणि बळच खायला लागायचं, कारण की औषधं घ्यायची असायची। त्यानंतर एका दिवसातच माझी जी हाताची सुई असते ती आऊट गेली होती आणि हात पूर्ण सुजला होता। त्यामुळे पुन्हा एकदा दुसऱ्या हातावर सलाईन लावायचं होतं। आणि मला या गोष्टीची पहिल्यापासूनच भरपूर अशी भीती आहे। लग्नाच्या आधी कधीच मी सलाईन लावलं नाही किंवा औषधंसुद्धा घेतली नाही। मला औषधंसुद्धा घ्यायला आवडत नाहीत, पण जास्तच जर आजारी असल्यावर त्याला पर्याय नाही। आणि त्यानंतर मग लग्न झाल्यानंतर ज्यावेळेस साईच्या वेळेस मी डिलिव्हरीसाठी गेले त्यावेळेस सलाईन लावलं होतं। त्यानंतर ही पहिलीच वेळ आहे सलाईन लावायची। म्हणजे जास्त अशी आजारी पडले तरी सवय आहे की गोळ्या औषधं नाही घ्यायची, तसंच बरं व्हायचं। पण ज्यावेळेस जास्त जर आपण आजारी पडलो तर त्याला इलाज नसतोच, शेवटी सलाईन हे लावावंच लागतं। मग दिवसभर असाच गेला की दिवसभर जरा चांगलं वाटायचं, कारण की जिथल्या स्टाफ नर्स लोक आहेत किंवा तिथल्या मावशी त्यांची लगबग येण्या जाण्याची असायची। त्यानंतर संध्याकाळचं थोडं 5 ते 6च्या दरम्यान सलाईन नसायचं, मग मी बाहेर जाऊन बसायचे हॉस्पिटलच्या। त्याच्यानंतर पुन्हा 6च्या पुढं सलाईन राहायचं आणि शेवटी तो दिवस आला, तो म्हणजेच आम्हाला डिस्चार्ज भेटण्याचा। तर ही जी बॉटल होती सलाईनची ती शेवटची होती आणि खूप छान वाटतं की ज्यावेळेस डॉक्टर म्हणतात की चला आता तुम्हाला डिस्चार्ज देणार, तर प्रत्येकालाच तो आनंद होतो ज्यावेळेस आपल्याला हॉस्पिटलमधून घरी जायचं असतं। कारण की हॉस्पिटलमध्ये अजिबातच करमत नाही। तिथं फक्त औषधं घ्या किंवा येणारे जाणारे पेशंटच बघायचे, दुसरं काही नव्हतं। तर 5 ते 6 दिवसानंतर आमचा डिस्चार्ज झाला आणि आम्ही घरी गेलो। घरी गेल्यानंतरची ही दुसऱ्या दिवशीची सकाळ। त्या दिवशी मम्मींनी नाश्त्यामध्ये केले होते रव्याचे उत्तप्पे। कसं असतं, जर आजारी असल्यामुळे तोंडाला अजिबातच चव राहत नाही आणि कितीतरी पदार्थ चांगले आपल्याला खाण्यासाठी केले तरी ते पदार्थ आपल्याला जात नाहीत, म्हणजेच खाऊशी असं वाटत नाही। कितीतरी छान पदार्थ केले तरी ते खाऊशी वाटत नाहीत। तर नाश्त्यामध्ये केले होते रव्याचे उत्तप्पे, सोबतच चहा। तर सकाळचा नाश्ता झाला आणि अजून देखील म्हणजे मला व्यवस्थित एवढं बरं वाटत नव्हतं। परंतु 5-6 दिवस हॉस्पिटलमध्ये राहिले, पण हॉस्पिटलमध्ये किती दिवस राहिलं तरी बरं, म्हणजे तेवढ्यापुरतं बरं वाटत होतं। आणि त्यानंतर पुन्हा मग आता व्यवस्थित चांगली जरा विश्रांती घेणार आहे। आता सकाळचे यायचे 9 वाजलेत।
9 वाजता आम्ही नाश्ता करायला घेतला होता आणि सोबतच जो वडापावचा जो बटाट्याची भाजी असते ती सुद्धा घेतली होती आणि TV सुद्धा चालू होता. तर अजून पण माझा हाताला सूज आहे आणि जे सलाईनच्या ज्या नसा आहेत म्हणजे जिथं सलाईन लावलं होतं सुईच्या तिथे सुद्धा असा हात उचलत नाही, म्हणजे ते सुद्धा भरपूर असं दुखत आहे, कारण की हॉस्पिटलमधून सोडलेला आजचा दुसराच दिवस आहे. तर या इथे मस्तपैकी TV पाहता आमचा नाश्ता चालला होता. त्यानंतर साईला खेळायचं म्हणजे घरी असल्यावर कसं तो इकडे तिकडे जातो, पण इथे बरीचशी लहान मुलं आहेत त्याच्यामुळे दारातच त्यांचं खेळणं चालू होतं. जे दुसऱ्या मुलांना येतं त्यांचं बघून आपण शिकायचं. आणि इथे मी पेपर वाचत बसले होते. मम्मीची आपली रोजचीच जी कामे आहेत ती चालू होती. त्याच्यानंतर दुपारचा पुन्हा दिवसभर अख्खा दिवसभर म्हणजे जो तारक मेहताचा शो आहे तो पाहिला. दुपारी जेवणामध्ये मस्त अशी कढी केली होती, शेंगदाण्याची चटणी, मसाले भात, मेथीची भाजी आणि चपाती. आता औषधं चालू आहेत म्हणलं जेवण जास्त आहे म्हटलं तरी बळच ते खायला लागतंच. त्यानंतर जे ते भेटायला येत होतं ते कलिंगड, केळी किंवा बिस्किटचे पुडे असं भरपूर असं खायला आणत होते, कारण की आमच्या इथे प्रत्येक जे पाहुणे म्हणजे आत्या, चुलते किंवा आत्यांची मुलं ती सगळी इथे जवळ आसपास राहायला, त्याच्यामुळे घरी सोडलं म्हटल्यावर ते सुद्धा भेटायला आलतेच. तर संध्याकाळी भरपूर असं पावसाचं वातावरण झालं, आभाळ आलं, असं वाटलेलं पाऊस येईल पण पाऊसच आला नाही. त्यानंतर पुन्हा संध्याकाळच्या जेवणामध्ये मम्मीने केली होती ते म्हणजेच डाळ ढोकळं, त्याला वरणफळ असं सुद्धा म्हणतात. तोंडाला चव नसल्यामुळे मम्मीने वेगवेगळे पदार्थ असे खाण्यासाठी केले होते. तर याचा पूर्ण व्हिडिओ मी लवकरच आपला दुसरा चॅनल आहे ओनली रेसिपी, त्याच्यावर नक्कीच ही पूर्ण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर मस्तपैकी त्या तेल घातलं, तेलामध्ये जिरी मोहरीची फोडणी देऊन आलं लसणाची पेस्ट घातली. ज्यावेळेस आपण आलं लसणाची पेस्ट छान अशी परततो त्यावेळेस त्याची चव त्यामध्ये त्या पदार्थामध्ये उतरते. त्यानंतर त्यामध्ये घातले मसाले आणि जे वरणामध्ये जेवढ्या डाळी घातल्या होत्या त्या छान अशा शिजवून घेतल्या आणि ते सुद्धा त्यामध्ये घातलं. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि चिंचेचा गूळ किंवा चिंच जी पाण्यात भिजवलेली ती गूळ घालून मस्तपैकी त्यामध्ये आपल्याला आता जे पीठ मळलं होतं त्याच्या चकुल्या करून किंवा त्याचे कापण्या करून आपल्याला यामध्ये सोडून घ्यायच्या होत्या. तर दुसरीकडे साईचं चाललं होतं चपात्या करायचं. जो शेवटचा जो उरलेला पिठाचा गोळा असतो तर त्याची त्याला चपाती करायला मज्जा अशी येतेच. पाय लांबून बसला होता का तर त्याच्या पायाला लागलं होतं, पण त्याला घरी सुद्धा तो अशाच मला छोट्या छोट्या चपात्या करायला मदत करतो. एकच त्याला पीठ द्यायचं, ते शेवटपर्यंत ते चपाती लाटतच राहतो. तर अशा पद्धतीने छान असं आपलं डाळ ढोकळं तयार झालेलं आहे. तर बरेच दिवस झालं बाहेर जेवलो नव्हतो आणि लहानपणी कसं व्हायचं की बाहेर जेवणासाठी मैत्रिणी यायच्या, सगळ्या मिळून आम्ही रात्रीचं मस्तपैकी बाहेर अंगणात जेवण करायचो, खास करून उन्हाळ्यात. पण आता ते दिवस राहिले नाहीत. तर कोण होतं, साई आणि मी दोघांनीच मिळून बाहेर मस्तपैकी जेवण केलं, कारण की मम्मी ते भरपूर अशा उशिरा त्यांचं जेवण राहतं. तर आमच्या दोघांनीच बाहेर जेवण केलं. तर असा छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.